नशीब बदलू शकतं हे तुम्हाला माहीत आहे का? आज मी तुम्हाला त्यामागचं असं रहस्य सांगणार आहे, जे ऐकून तुम्ही आजपासून हा उपाय नक्की सुरू कराल. जय स्वामी समर्थ. पुराणात आणि विष्णू पुराणात असं सांगितलं गेलं आहे की देवाला अर्पण केलेलं पाणी हे तीर्थ बनतं आणि ते केवळ पाणी राहत नाही, तर त्यामध्ये दैवी शक्तीचा वास होतो. स्वामी समर्थ महाराजांनीही अनेक वेळा सांगितलं आहे की जल म्हणजे जीवन, आणि जेव्हा हे जल देवाच्या चरणी अर्पण केलं जातं तेव्हा ते साधं राहत नाही, तर पवित्र आणि ऊर्जायुक्त बनतं. पूर्वीच्या काळात ऋषीमुनी आपल्या आश्रमात पूजा करून देवासमोर पाणी ठेवायचे, कारण त्यांना माहीत होतं की हे पाणी वातावरण शुद्ध करतं आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतं. आजही तुम्ही अक्कलकोट किंवा दिंडोरी येथे गेलात तर तिथे अनेक भक्त ही परंपरा पाळताना दिसतात आणि त्यांच्या आयुष्यात बदल झाल्याच्या अनेक कथा ऐकायला मिळतात. आता तुम्ही म्हणाल की ठीक आहे, परंपरा आहे, पण यामागे विज्ञान काय सांगतं? मित्रांनो, विज्ञानसुद्धा आज या गोष्टीला मान्यता देतं. पाणी हे एक असं तत्व आहे जे ऊर्जा साठवून ठेवू शकतं. जेव्हा आपण पूजा करतो, मंत्र म्हणतो, देवाचं नामस्मरण करतो, तेव्हा त्या प्रत्येक शब्दातून निर्माण होणाऱ्या कंपनांचा परिणाम त्या पाण्यावर होतो. हे पाणी त्या कंपनांना शोषून घेतं आणि त्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. अनेक संशोधनांमध्ये हे दिसून आलं आहे की जेव्हा पाण्यावर चांगले शब्द उच्चारले जातात, प्रार्थना केली जाते, तेव्हा त्या पाण्याची रचना सुंदर आणि संतुलित बनते, आणि जेव्हा वाईट शब्द बोलले जातात तेव्हा ती रचना बिघडते. याचा अर्थ काय? तर पाणी आपल्या भावना आणि विचारांना प्रतिसाद देतं, आणि म्हणूनच जे पाणी आपण देवासमोर ठेवतो ते त्या भक्तीच्या ऊर्जेने भरून जातं. मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे याचे फायदे काय होतात. सर्वप्रथम हे पाणी घरातील नकारात्मक ऊर्जा कमी करतं. अनेक वेळा आपल्याला कारण न कळता घरात भांडणं होतात, मन अस्वस्थ राहतं, कामात अडथळे येतात. अशा वेळी हे पाणी वातावरण शुद्ध करून शांतता निर्माण करतं. दुसरं म्हणजे घरात सुख आणि समाधान वाढतं, कारण त्या पाण्यातील सकारात्मक ऊर्जा हळूहळू संपूर्ण घरात पसरते. तिसरं म्हणजे धनलाभाचे मार्ग खुले होतात. अनेक भक्तांनी अनुभव सांगितला की त्यांनी नियमितपणे देवासमोर पाणी ठेवायला सुरुवात केली आणि काही दिवसातच त्यांच्या आयुष्यात आर्थिक सुधारणा झाली, कामात यश मिळायला लागलं. चौथं म्हणजे आरोग्यावरही याचा चांगला परिणाम होतो, कारण हे पाणी शुद्ध आणि ऊर्जायुक्त असल्यामुळे शरीराला सुद्धा फायदा होतो. पाचवं आणि खूप महत्त्वाचं म्हणजे पितृदोष निवारणासाठी हे पाणी उपयोगी ठरतं. जेव्हा आपण हे पाणी श्रद्धेने अर्पण करतो तेव्हा आपल्या पूर्वजांना शांती मिळते आणि त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात. स्वामी समर्थ म्हणतात की जिथे श्रद्धा असते तिथे कृपा नक्की होते. आता तुम्हाला प्रश्न पडेल की हे नेमकं कसं करायचं? तर खूप सोपं आहे. पूजेनंतर एक स्वच्छ तांब्याचं किंवा पितळेचं भांडं घ्या. त्यामध्ये स्वच्छ पाणी भरा. शक्य असेल तर थोडंसं गंगाजल मिसळा आणि ते देवाच्या उजव्या बाजूला ठेवा. ते पाणी रात्रभर तसंच राहू द्या. सकाळी उठल्यावर सर्वप्रथम त्या पाण्याला नमस्कार करा आणि मग ते थोडंसं प्या किंवा घरात शिंपळा. तुम्ही मंत्र म्हणूनही हे करू शकता. ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र 11 वेळा म्हणा. मित्रांनो, आज गुरुवारचा पवित्र दिवस आहे आणि असा दिवस या उपायाची सुरुवात करण्यासाठी खूप शुभ मानला जातो. म्हणून आजपासूनच ही सवय लावा आणि मनापासून श्रद्धेने करा. लक्षात ठेवा, हे फक्त पाणी नाही, तर देवाची कृपा आहे. शेवटी इतकंच सांगते की आपल्या आयुष्यात छोटे छोटे उपाय मोठे बदल घडवून आणतात. तुम्ही फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेवा आणि स्वामी समर्थांवर पूर्णपणे सोपवा. मग बघा कसं तुमचं आयुष्य हळूहळू बदलायला लागतं. मित्रांनो, आता शेवटी तुम्हाला एक खूप महत्त्वाची आणि अनुभवातून सिद्ध झालेली गोष्ट सांगते, जी कदाचित फार कमी लोकांना माहीत आहे. जेव्हा तुम्ही नियमितपणे देवासमोर पाणी ठेवताना तेव्हा हळूहळू तुमच्या मनातही बदल होऊ लागतो. सुरुवातीला तुम्हाला फक्त एक साधा उपाय वाटतो, पण काही दिवसांनी तुम्हाला जाणवेल की तुमचं मन शांत होत आहे, विचार सकारात्मक होत आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्यात एक वेगळी ऊर्जा निर्माण होत आहे. अनेक वेळा आपल्याला असं वाटतं की आपल्यावर काहीतरी अडथळे आहेत, काही काम होत नाहीत, कितीही प्रयत्न केला तरी यश मिळत नाही. पण मित्रांनो, अशा वेळेस हा छोटासा उपाय तुमचं आयुष्य बदलू शकतो, कारण हे पाणी फक्त बाहेरचं वातावरण शुद्ध करत नाही, तर तुमच्या आतल्या ऊर्जेलाही संतुलित करतं आणि हळूहळू तुमच्या मार्गातील अडथळे दूर व्हायला लागतात. आता एक खूप खास गोष्ट लक्षात ठेवा, हे पाणी कधीही दुर्लक्ष करू नका. काही लोक पाणी ठेवतात पण दुसऱ्या दिवशी ते तसेच फेकून देतात. असं करू नका. त्या पाण्याला आदर द्या, कारण ते देवाला अर्पण केलेलं असतं. ते पाणी तुम्ही तुळशीला घाला, झाडांना घाला किंवा घराच्या उंबरठ्यावर शिंपडा. त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा अधिक वाढते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे करताना मन पूर्ण शांत ठेवा.
रागात असताना किंवा तणावात असताना हा उपाय करू नका, कारण जसं आपण आधी समजलं, पाणी आपल्या भावनासुद्धा शोषून घेतं. त्यामुळे नेहमी आनंदी मनाने आणि श्रद्धेनेच हा उपाय करा. काही भक्तांनी असा अनुभव सांगितला आहे की त्यांनी हा उपाय 7 दिवस सतत केला आणि 7व्या दिवशी त्यांना एक वेगळीच शांतता जाणवली. काहींना त्यांच्या अडलेल्या कामात यश मिळालं, तर काहींच्या घरातील भांडणं पूर्णपणे कमी झाली. याचा अर्थ एकच आहे की श्रद्धा आणि सातत्य असेल तर हा उपाय नक्कीच परिणाम देतो. मित्रांनो, तुम्ही हा उपाय किमान 11 दिवस करून बघा आणि तुमचा अनुभव स्वतः पहा. स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा आणि मनापासून प्रार्थना करा, कारण जिथे खरी भक्ती असते तिथे चमत्कार घडायला वेळ लागत नाही. आणि हो, एक छोटासा आवाहन आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जर मनापासून आवडला असेल आणि तुम्हाला वाटत असेल की ही माहिती प्रत्येक भक्तापर्यंत पोहोचली पाहिजे, तर नक्की शेअर करा, कारण कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कोणाचं आयुष्य बदलू शकतं. देवपूजा झाल्यानंतर तुम्ही देवासमोर पाणी ठेवताना, तर आता पुढे जे मी सांगणार आहे ते मनापासून ऐका, कारण ही गोष्ट फक्त एक उपाय नाही, तर तुमच्या आयुष्याला हळूहळू बदलणारी शक्ती आहे. मित्रांनो, आपण जेव्हा देवासमोर पाणी ठेवतो तेव्हा आपण फक्त एक भांडं ठेवत नाही, तर आपल्या घरात शुद्धतेचं आणि शांततेचं आमंत्रण देत असतो. पाणी हे फक्त शरीरासाठी नाही, तर मनासाठीही औषधासारखं काम करतं. आणि म्हणूनच संतांनी जलाला खूप मोठं स्थान दिलं आहे. स्वामी समर्थ नेहमी सांगतात की जसं मन शांत तसं जीवन सुंदर. आणि हे शांत मन तयार करण्यासाठी अशा छोट्या छोट्या गोष्टी खूप उपयोगी पडतात. जेव्हा तुम्ही रोज नियमितपणे देवासमोर पाणी ठेवता, तेव्हा नकळत तुमच्या आयुष्यात एक शिस्त तयार होते आणि हीच शिस्त तुमचं भविष्य घडवते. मित्रांनो, लक्षात ठेवा, मोठे बदल नेहमी छोट्या सवयीपासून सुरू होतात. आज तुम्ही पाणी ठेवताय, उद्या नामस्मरण कराल आणि हळूहळू तुमचं संपूर्ण आयुष्य भक्तिमय होईल. हीच खरी प्रगती आहे. आता एक खूप महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. जेव्हा घरात नकारात्मक ऊर्जा वाढते तेव्हा आपल्याला काहीच समजत नाही, पण मन चिडचिड करतं, कामात मन लागत नाही